या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये. आजच्या रिपोर्टमध्ये आपण पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून नेमका कुठपर्यंत आलेला आहे, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये तो कधी पोहोचणार आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. पण जे मुंबईकर असतील किंवा मुंबईमध्ये राहणारे लोक असतील, त्यांची आजची सकाळ मात्र पावसाने सुरू झाली होती. अत्यंत आल्हाददायक वातावरण होतं. काल पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये हा मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एल निनोचं संकट हे यावर्षी घोंगावतं आहे आणि त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. आता मान्सून आहे तो सुद्धा उशिरा महाराष्ट्रामध्ये दाखल होतो आहे. तो केरळात दाखल झाला, पण पुढे त्याचा जो प्रवास होता तो संथ गतीने सुरू होता. कोकणामध्ये सुद्धा त्याला यायला उशीर झाला आणि पुढे आता मुंबई असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो संथ गतीने दाखल होतोय. पण पुढच्या 24 तासामध्ये तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा पाऊस दाखल होणार आहे. आपण जर बघितलं तर उद्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 25 ते 1 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रामधल्या इतर भागांमध्ये सुद्धा हा जो मान्सून आहे तो पुढे सरकणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हे मान्सूनसाठी अनुकूल असणार आहेत. आपल्याला हे सगळं समजावून घ्यायचंच आहे. पण काल जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जरी मान्सून पुढे सरकत असला तरी सुद्धा यंदा एल निनोचं संकट आपल्यावर घोंगावतं आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी पावसाचं प्रमाण बघून किंवा पहिला पाऊस झाल्यानंतरच पेरण्यांचा निर्णय घ्यावा. लगेच पेरण्यांची घाई करू नये असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. काही प्रमाणात पाऊस हा मातीमध्ये गेल्यानंतरच त्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार जे अलर्ट्स देते किंवा ज्या सूचना देते त्याचं सुद्धा पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कमी पाणी लागणारी पिकं घ्यावीत असं सुद्धा ते म्हटलेलं आहे. त्यामुळे शेतकरी जे बघत असतील हा व्हिडिओ त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण मान्सूनकडे पुन्हा एकदा येऊयात. नेमकं काय घडतंय तर सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला बघावं लागेल. मी जसं म्हटलं की एल निनोचा प्रभाव होता आणि त्यामुळे मान्सूनचा जो प्रवास आहे तो मंद गतीनं होत होता. आत्ता सध्या हे आजचं सॅटेलाइटचं चित्र आहे तर ते तुम्ही बघितलं तर हळूहळू हा मान्सून आता महाराष्ट्र असेल किंवा तिकडे कोकण किनारपट्टी त्याच्याकडे सरकताना आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळेच हे सगळे आपण बघतो की कमी दाबाचे पट्टे हे या महासागरामध्ये तयार झालेले आहेत आणि त्याचा प्रवास आता महाराष्ट्राकडे सुरू आहे. केरळ असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र असेल यांच्या दिशेने हा पाऊस आता सुरू होत आहे. कोकण किनारपट्टीमध्ये सध्या पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि तेच जे कमी दाबाचा पट्टा आहे तो हळूहळू आता महाराष्ट्र असेल गुजरातकडे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे पश्चिम बंगालकडे आपण बघितलं तर पश्चिम बंगाल असेल, तेलंगणा असेल या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे त्या भागामध्ये मुसळधार पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुम्ही काल तेलंगणाचे सुद्धा काही व्हिडिओज पाहिले असतील. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस हा तेलंगणामध्ये झाला होता. त्याचा परिणाम आपण इथे पाहतोय की हा जो कमी दाबाचा पट्टा त्या भागामध्ये तयार झालेला आहे. त्याच्यामुळे तेलंगणा असेल किंवा कोस्टल भाग असतील, पूर्वेचे कोस्टल भाग असतील तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय. पण पश्चिमेचा काय परिस्थिती आहे तर पश्चिमेमध्ये सुद्धा आता हे जे ढगांचं फॉर्मेशन आहे ते व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा पावसाचा प्रवास हळूहळू आता महाराष्ट्राकडे असेल किंवा उर्वरित मुंबई असेल, उर्वरित महाराष्ट्र असेल, गोवा असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल त्याच्याकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात हा पाऊस पुढे गुजरातच्या दिशेने सुद्धा आपल्याला जाताना पाहायला मिळतो. त्यामुळे हे आजचं सॅटेलाइट आहे. आज हे आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे आणि हळूहळू ही परिस्थिती पुढे बदलत जाईल आणि हा पाऊस पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा येईल. त्यामुळे उद्या आणि पुढचे काही दिवस हा पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळणार आहे. या जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा याच्यामध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला असेल असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या पावसाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो अखेर आता दाखल होतो आहे. पुढच्या 24 तासामध्ये तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर 25 ते 1 जुलै दरम्यान तो उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा पसरेल असं हवामान विभागाकडनं सध्या सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पावसाचं तर आगमन होत आहे, पण जसं हवामान विभागाने आधी सांगितलेलं आहे की यंदाचा मान्सून हा सरासरीपेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खरं तर चिंतेची बाब आहे आणि अर्थातच पाण्याचं आपल्याला जे पाणी सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला जपून वापरावं लागणार आहे. सध्याची ही सॅटेलाइट आपण इमेज बघतो की ज्याच्यामध्ये आता हे जे कमी दाबाचे पट्टे ते निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने असेल किंवा गोवा असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल त्याच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मान्सूनचा आपण बघितलं की काय प्रवास आहे, कुठे कशा पद्धतीने तयार होतात. आता पुढच्या काही काळामध्ये
कसं चित्र असणार आहे हे आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे, मॅपच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. पण एक गोष्ट इथे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ते म्हणजे जरी कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस येत असला तरी सुद्धा विदर्भातल्या काही भागांमध्ये अजूनही हीट वेव्ह आहे आणि हवामान विभागाकडून सुद्धा सांगितलेलं आहे की जरी मान्सून दाखल होत असला तरी सुद्धा काही भागांमध्ये जे तापमान आहे ते अधिक असण्याची शक्यता आहे आणि तोच परिणाम आपण विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये बघतो आहोत. आपण सुरुवात करूयात आजपासून. आज काय परिस्थिती होती तर मी जसं म्हटलं की आज मुंबईमध्ये काहीसा पाऊस झालेला आहे. आज अजूनही ढगाळ वातावरण आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल किंवा सातारा सांगलीचा भाग आहे, पुणे आहे, पुण्याचा घाटमाथा आहे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, त्याचबरोबर अहिल्यानगर, संभाजीनगर, लातूर, धाराशिव या भागांमध्ये आपण बघतो की येलो अलर्ट देण्यात आला होता. तिथे काही प्रमाणात पाऊस कोसळल्याचं सांगण्यात आलं होतं. आणि तुम्ही ही साईन बघताय तर ही विजांच्या गडगडाटची साईन आहे, म्हणजे विजा सुद्धा चमकू शकतात या भागांमध्ये असा अंदाज देण्यात आला होता. पण सांगली, सोलापूर या भागांमध्ये ग्रीन अलर्ट होता. तिथे कुठलाही म्हणजे थोडा सुद्धा पाऊस होणार नाही असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं. तशीच परिस्थिती आपल्याला हिंगोली, परभणी, जालना, वाशिम, बुलढाणा, जळगाव या भागांमध्ये पाहायला मिळते आहे. आपण विदर्भामध्ये गेलो तर अमरावती, अकोला, यवतमाळ या भागांमध्ये आज पाऊस पडेल थोडासा असं हवामान विभागाने सांगितलं होतं. पण आपण इथे जर विदर्भातल्या इतर जिल्ह्यांचा भाग बघितला, माफ करा, यवतमाळमध्ये हीट वेव्ह आहे. हीट वेव्हचा येलो अलर्ट आहे. पण विदर्भातल्या वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया या भागांमध्ये हीट वेव्हचा अलर्ट आज हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तिथे आपण बघतोय की तिथे उष्ण तापमान असेल असं हवामान विभागाकडून सांगितलं होतं. ऑरेंज अलर्ट तिथे दिला होता. त्यामुळे आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान हे अधिक असेल असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं. पण आनंदाची बातमी म्हणजे कोकण किनारपट्टीवर हा पाऊस दाखल होतोय. आता उद्या नेमकं काय चित्र असेल हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मंगळवारी हा पाऊस कुठे प्रवास करेल हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात. मंगळवारी जो पाऊस असेल तो हळूहळू वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. इथे तुम्ही सायन्स बघत असाल तर ढग आणि पाऊस आपल्याला दिसतो आहे. आज केवळ विजा दाखवण्यात आल्या होत्या, पण उद्या हा पाऊस मी जसं म्हटलं की पुढे सरकतोय. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर सातारा असेल, साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, इथे रायगड आहे, पुणे आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, या भागांमध्ये पाऊस हा कोसळणार आहे. कोकण किनारपट्टी आपण बघतोय, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये पाऊस आपल्याला दाखवला जातो आहे. इथे मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण पुणे, पुण्याचा घाटमाथा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या भागांमध्ये विजा चमकतील. तिथे सुद्धा काही प्रमाणात पाऊस होईल. पण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पाऊस होईल त्याच्यापेक्षा त्याचं प्रमाण हे काहीसं कमी असेल असं सुद्धा या सगळ्या ग्राफिक्समधनं आपल्याला दिसतं आहे. पण मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा असणार आहे. उद्या मराठवाड्यामध्ये फारसा काही पाऊस नसणार आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या भागांमध्ये अगदी तुरळक सरी कोसळतील, पण तिथे ग्रीन अलर्ट आहे. तिथे कुठलाही मोठा पाऊस होणार नाहीये. मध्य महाराष्ट्र पण बघितलेला आहे. त्याचबरोबर संभाजीनगरचा पण आपण बघितलं. जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये सुद्धा जरी तिथे अलर्ट असला, येलो अलर्ट असला तरी सुद्धा फारसा पाऊस होईल असे चित्र नाहीये. आणि आपण वरती जळगाव, धुळे, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार या भागांमध्ये सुद्धा उद्या काही फारसा पाऊस नसणार आहे. पण पुन्हा एकदा मी जसं म्हटलं की जरी कोकणामध्ये, मुंबईमध्ये पाऊस दाखल होत असला तरी सुद्धा विदर्भामध्ये मात्र वेगळं चित्र आहे. तिथे तुम्ही साईन बघितलं तर तिथे विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया जे आज सुद्धा उष्ण जिल्हे होते ते उद्या सुद्धा उष्ण असतील. या जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा तापमान हे नेहमीपेक्षा अधिक असेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे विदर्भातल्या लोकांना अजूनही काळजी घ्यायची आवश्यकता आहे. आपण पुढे जाऊयात. बुधवारचं चित्र कसं असेल हे समजावून घेऊयात. बुधवारी सुद्धा हा पाऊस आणखी सक्रिय झालेला असेल आणि तुम्ही जसं बघताय की कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई ह्या सगळ्या भागांमध्ये हा पाऊस असणार आहे. तो अजून थोडा पुढे सरकतो आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागांमध्ये आपण बघतो की येलो अलर्ट आहे. तिथे पाऊस कोसळेल. पण मराठवाड्यातल्या काही भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. बुधवारी सुद्धा त्यांच्याकडे पाऊस नसणार आहे. त्याच्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये कुठलाही पाऊस नसेल. वरती सुद्धा आपण बघितलं तर नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, नंदुरबार या भागांमध्ये सुद्धा बुधवारी सुद्धा फारसा काही पाऊस नसणार आहे. विदर्भामध्ये अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती या भागांमध्ये काहीसा पाऊस आहे. पण आपण पुन्हा एकदा बघितलं तर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये पावसाचा अलर्ट नाहीये. तिथे हीट वेव्हचा अलर्ट आहे. तिथे तापमान
हे अधिक असेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. ऑरेंज अलर्ट आहे कुठं? चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया या भागांमध्ये. त्यामुळे या जे 4 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा तापमान अधिक असेल, तिथे सुद्धा उष्णता अनुभवायला मिळेल असं हवामान विभागाने सध्या तरी सांगितलेलं आहे. आता आपण गुरुवारकडे जाऊयात. गुरुवारी याच्यामध्ये काही बदल होतोय का हे आपल्याला बघायचं आहे. पुढची स्लाईड जी असेल गुरुवारची, ज्याच्यामध्ये हा पाऊस अजूनही थोडा पुढे सरकलेला असेल. जसं मी म्हटलं की तो मुंबईपर्यंत आला होता, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आला होता. तो पुढे सरकतोय का हे आपल्याला बघायचं आहे. गुरुवारी नेमकं वातावरण कसं असेल हे आपण पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून समजावून घेऊयात. गुरुवारी हा पाऊस थोडा आणखी सरकतोय. जसं मी म्हटलं रायगड, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पुण्याचा घाटमाथा असेल, अहिल्यानगर असेल, इथे पाऊस कोसळेल. इथे आपल्याला येलो अलर्ट दिसतोय. पण मुंबईमध्ये काहीसा बदल होतोय. मुंबईमध्ये पुन्हा एकदा ग्रीन अलर्ट आलेला आहे. त्यामुळे पुणे इथे थोडासा पाऊस 25 तारखेला कमी होताना आपल्याला दिसतो आहे. पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम या सगळ्या भागांमध्ये सुद्धा गुरुवारी फारसा पाऊस नसेल असं हवामान विभागाने सध्या सांगितलेलं आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि अकोल्यामध्ये थोडासा पाऊस असेल. पण पुन्हा एकदा विदर्भामध्ये येलो अलर्ट असेल. कशाचा? तर उष्णतेचा. तिथे काही प्रमाणात उष्णता कमी होईल, पण येलो अलर्ट हा निश्चित आहे, ज्याच्यामध्ये यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या भागांमध्ये उष्ण तापमान असेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे गुरुवारचा दिवस हा मिश्र स्वरूपाचा आपल्याला दिसतो आहे, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस आहे, काही ठिकाणी अगदीच पाऊस नाहीये, पण काही भागांमध्ये म्हणजे खास करून विदर्भामध्ये उष्णतेची लाट असेल असं हवामान विभागाने सध्या सांगितलेलं नाही. आधी शेवटच्या स्लाईडकडे जाऊयात. शुक्रवारच्या स्लाईडमध्ये याच्यामध्ये काही फरक पडतोय का आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा फरक दिसतो आहे, ज्याच्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये तर ग्रीन अलर्ट आहे, पण कोल्हापूरच्या घाटमाथा आहे तिथे पाऊस आहे, रत्नागिरीमध्ये पाऊस आहे, रायगडमध्ये पाऊस असेल, पुण्याचा घाटमाथा, अहिल्यानगर इथे पाऊस असेल आणि वाशिम, बुलढाणा या भागांमध्ये पाऊस असणार आहे. बाकी आपण सगळीकडे ग्रीन अलर्ट बघतोय, त्याच्यामुळे फारसा मोठा पाऊस शुक्रवारी हा या भागांमध्ये नाहीये असं दिसतंय. मुंबईमध्ये सुद्धा शुक्रवारी फारसा पाऊस असेल असं सध्या तरी चित्र नाहीये. पण पुन्हा एकदा आपल्याला विदर्भाकडे जावं लागेल. विदर्भवासियांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. विदर्भामध्ये मात्र हीट अलर्ट आहे, ज्याच्यामध्ये यवतमाळ, अमरावती, वर्धा या भागांना हा हीट अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे. तिथे तापमान हे नेहमीपेक्षा जास्त असेल. पण थोडंसं चित्र पॉझिटिव्ह पण आहे. तिथे आपण बघितलं तर चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल, भंडारा असेल, नागपूर असेल, या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस कोसळेल कधी? शुक्रवारी असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की शुक्रवारी सुद्धा संमिश्र चित्र असणार आहे. काही भागांमध्ये पाऊस आहे, काही भागांमध्ये अजिबात पाऊस नाही, तर काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस कोसळेल असं हवामान विभागाने सध्या सांगितलेलं आहे. त्यामुळे हे होतं या आठवड्याचं वेदर अपडेट. काय घडतंय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. पावसाचा प्रवास तर सुरू झालेला आहे. मान्सून तर महाराष्ट्रामध्ये आता दाखल होतोय. उद्या मुंबईमध्ये दाखल होईल. पुढचे 24 तास हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की त्याचा प्रवास कसा होतोय. आणि त्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं 25 जून ते 1 जुलै या दरम्यान तो सर्व महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि जुलैचा जो पहिला आठवडा असेल याच्यामध्ये तो सर्व दूर गेलेला असेल असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे. पण पुन्हा एकदा अलर्ट, हा पाऊस एल निलोच्या प्रभावामुळे कमी प्रमाणात पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करताना काळजी घ्यायची गरज आहे. पावसाचा अंदाज बघून कशा पद्धतीचा पाऊस पडतोय तो पाहूनच त्यांच्या पेरण्याचा निर्णय घ्यावा असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की जे अलर्ट्स हे सरकारकडनं देण्यात येत आहेत किंवा जे डिपार्टमेंट आहे, वेदर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं देत आहेत, त्याचं तुम्ही निरीक्षण करा आणि त्यानुसारच तुमचा निर्णय घ्या असं सुद्धा आता सरकारकडनं सांगण्यात येत आहे. हे होता आजचा वेदर अपडेट. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय का? नेमकं वातावरण काय आहे? तिथे हीट वेव्ह आहे का पावसाच्या सरी कोसळतात? हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.